मग आपलं काय बघायचंय, डिग्री बघायचंय. इंग्रजी मधला फार महत्वाचा एक घटक आहे. तर डिग्री, DEGREE डिग्री. आपल्याला डिग्री आणि काही डिंगरी म्हणतात. डिंगरी दूध घेऊन जातात बघा दुधावाले, त्या दुधामध्ये ते असं काहीतरी टाकतात ते, त्यावेळेस ते डिंगरी म्हणतात. डिंगरी केलं म्हणजे दुधात किती पाणी आहे हे मोजण्यासाठी ते डिंगरी वगैरे टाकतात. किंवा मग डिग्री मोजतात, किती अंश डिग्री सेल्सिअस तापमान झालं किंवा तुला किती ताप आला वगैरे वगैरे. ती डिग्री नाही, तर ही डिग्री म्हणजे काय आहे, भाव आहे. आता ते मसनं पुन्हा भाव सर, भाव म्हणजे का मालाचा भाव का, तर मालाचा भाव नाही. तर हा जो भाव आहे या डिग्रीमध्ये कमी जास्तपणा दाखवण्याचा जो काय प्रकार आहे की हा याच्या सारखा आहे किंवा हा याच्यापेक्षा हुशार आहे किंवा हा याच्यापेक्षा हुशार नाही, तो सर्वात श्रेष्ठ आहे किंवा तो सर्वात कनिष्ठ आहे किंवा तो त्याच्या सारखाच आहे, असे जे काही भाव दाखवले जातात, या दाखवल्या गेलेल्या भावाला आपण डिग्री असं म्हणत असतो. मग डिग्री, या डिग्रीचे प्रकार पडतात तीन. किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात. त्यातली पहिली डिग्री आहे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरी आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, त्यानंतर तिसरी आहे सुपरलेटिव्ह डिग्री. असे 3 भाग पडतात त्याचे. मग या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जे काही दाखवल्या जातंय ते आपण आता उदाहरणामध्ये बघूच. समानता दाखवली जाते, म्हणजे राजू हा विजू सारखाच हुशार आहे, वैशाली ही राणी सारखीच हुशार आहे. समानता, इक्वॅलिटी, समानता दाखवण्याचं काम जे आहे ते पॉझिटिव्ह डिग्री मध्ये होतं. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे दुसऱ्याशी तुलना करणे. राजू ही विजू सारखाच हुशार आहे, संजू हा मंजू सारखाच पळतो, ढवळ्या हा पवळ्यासारखंच काम करतो. म्हणजे सारखेपणा, दुसऱ्याशी तुलना करणे. मीही त्याच्यासारखाच डान्स करतो, मीही त्याच्या एवढ्याच 10 भाकरी खातो. तुलना आहे, सर तो 10 खातो सर, मीही त्याच्या एवढ्याच 10 भाकरी खातो. तुलना ही झाली कंपॅरेटिव्ह, कंपॅरिझन, तुलना केल्या गेली. आणि नंतर सुपरलेटिव्ह डिग्री, यात सर्वश्रेष्ठत्व दाखवण्याचं काम आहे. जसे की सर आपल्या वर्गात सगळ्यात हुशार मुलगी वैशाली आहे, अमिताभ बच्चन आज सर्व हिरो मध्ये सुपरस्टार आहे, बरोबर आहे. सचिन तेंडुलकर सर्व खेळाडू मध्ये जास्तीचा रन बनवणारा आहे, ऐश्वर्या राय सर्वात सुंदर हिरोनी आहे, सर्वश्रेष्ठ, सगळ्यात टॉप मोस्ट. हे ज्यावेळेस दाखवायचं असेल त्यावेळेस तिथे सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे श्रेष्ठत्व, महान, मोठेपणा ज्याच्यात दाखवलं जातं ते सुपरलेटिव्ह डिग्री. मग या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे डिग्री समजून घेत असताना आपल्याला या ठिकाणी मी काहीतरी मूळ शब्द लिहिलाय, या ठिकाणी काहीतरी ER लिहिलाय आणि या ठिकाणी काहीतरी EST शब्द लिहिलेला आहे. म्हणजे आपला जो शब्द दिलेला असेल, आपला जो शब्द दिलेला आहे तो मूळ असेल, तो मूळ शब्द कोणत्या डिग्रीत असेल, पॉझिटिव्ह डिग्री. त्याच्यानंतर त्याची जर कंपॅरिझन करायची, तुलना करायची पॉझिटिव्ह डिग्री मध्ये, त्या मूळ शब्दाला काय लागणार, ER लागेल. पुन्हा त्या शब्दाचं जेव्हा सुपरलेटिव्ह आपल्याला करायचं असेल तर त्याच्या पुढे लावायचं, शब्दाच्या पुढे EST लावायचं, हे लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला ते शब्द किती साधा सिंगल एक शब्द असेल, त्यावेळेला सिंगल शब्द एक असेल. आता या ठिकाणी मी इथं ब्युटी आणि फुल आहे, ब्युटी एक शब्द वेगळा झाला आणि फुल एक शब्द वेगळा झाला. मग या ठिकाणी ज्या वेळेला ब्युटीफुल
या ठिकाणी ब्युटी एक शब्द झालाय आणि फुल हा एक शब्द झालाय, ब्युटी आणि फुल. मग अशा प्रकारचा शब्द आला असेल तर त्याच्या पुढे लावलं गेलं पाहिजे मोर. कशामध्ये? कंपॅरेटिव्ह करत असताना. आणि सुपरलेटिव्ह मध्ये करत असताना त्याच्या पुढे लावायचं मोस्ट आणि मूळ शब्दात जसेच तसं ठेवायचं आहे. तसेच असे काही जे शब्द आहेत की ज्या शब्दाच्या पुढे ER लागत नाही, EST पण लागत नाही, ते शब्द आपलं पाठच करून टाकायचे असतात. जे आपल्या पुस्तकामध्ये आहे त्या पण पाठ. गुड, बेटर, बेस्ट, कट, 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 शर्ट, 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 गो, वेंट, गॉन, कम, केम, कम, असे काही शब्द आहेत की जे आपलं पाठच करून टाकावं लागतं. आणि बाकीचे काही जे शब्द आहेत की त्याच्यामुळे ER आणि EST लागत असते, परंतु जास्तीत जास्त डिग्री करत असताना ER आणि EST चे शब्द हे येत असतात, ते लक्षात ठेवत चालायचं. तर मग या ठिकाणी हा मूळ शब्द झाला क्लेवर म्हणजे हुशार, हा झाला पॉझिटिव्ह डिग्री. त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये त्याच्या पुढे काय लावायचं सांगितलं होतं मी, ER. मग बघा त्याच्या पुढे लागलाय ER. मग आता सुपरलेटिव्ह डिग्री करायचंय, शब्द तोच आहे CLAVER, त्याच्या पुढे लागला EST. काय करणार कोणत्या डिग्रीत? मग ते सुपरलेटिव्ह डिग्री करत असतात. या ठिकाणी तसंच आहे ब्रेव, BRAV हा मूळ शब्द आहे, शूर, ब्रेव शूर, तर ब्रेवर, BRAVER लागला जो आपण सांगितला होता ER, ब्रेवर. नंतर BRAVEST, ब्रेवेस्ट, EST लागला या ठिकाणी. ब्रेवेस्ट, ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. ठीक आहे, ब्रेव म्हणजे शूर. त्यानंतर या ठिकाणी शब्दाकडे पुन्हा लक्ष द्यायचं. या ठिकाणी BIG आहे. या ठिकाणी ज्यावेळेस या ठिकाणी अशा प्रकारचा शब्द जी, या ठिकाणी अशा प्रकारचं व्यंजन जर सिंगल आलेलं असेल व्यंजन या ठिकाणी त्याचं डबल करून आपण BIGGER, डबल जी करून ER झालं, बिगर केला होता. डबल घेऊन टाकला शेवटचा शब्द आपण डबल घेतला, BIGGER, बिगर. आणि मग त्याचं सुपरलेटिव्ह मध्ये EST लागलं, BIGGEST, बिगेस्ट. हे असं करायचं. असे भरपूर शब्द जे आपला पाठ करायचे. त्याच प्रकारे थिंगचं पण तसंच आहे, THI थिंग. या ठिकाणी THI हे डबल एन घेतलंय, मग पुढे लागलंय आपलं कंपॅरेटिव्ह मध्ये लागलं ER आणि त्याच्या पुढे लागले EST. थिन म्हणजे दुबळा पतला. आता ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं वाय आलेला आहे, वायचं रूपांतर आय मध्ये होतं. हा HAPPY, हॅपी, हॅपी म्हणजे आनंदी. तर ह्या वायचं जे काही रूपांतर आहे ते कंपॅरेटिव्ह करत असताना आणि सुपरलेटिव्ह करत असताना आय मध्ये त्याचं रूपांतर राहतं. मग HAPPIER लागले, वायचं काय होतंय आय. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हॅपियर नंतर इथे सुपरलेटिव्ह मध्ये EST लागलं पुढे, हॅपीएस्ट. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा वाय घेतलं, BG हा शब्द घेतलाय. मग या ठिकाणी वायच्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह मध्ये करत असताना काय होऊन जाईल, आय घेतलं, वायचं आय झालं आणि ER हा लागलाय. ठीक आहे, ER लागलाय कंपॅरेटिव्ह करताना. सुपरलेटिव्ह मध्ये या ठिकाणी EST, बिजिएस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी ते सांगितलं, आता या ठिकाणी दोन शब्द आले, ब्युटिफुल. मग म्हणायचं त्याच्या पुढे काय लावायचं, मोर लावायचं फक्त, आणि मोर ब्युटिफुल. आणि सुपरलेटिव्ह मध्ये त्याचं मोस्ट ब्युटिफुल लावायचं डिग्री करत असताना. तसंच या ठिकाणी युजफुल, हे सुद्धा दोन शब्द झाले, यूज हा वेगळा झाला, फुल हा वेगळा झाला. मग मोर युजफुल आणि मोस्ट युजफुल या स्वरूपात त्याचा वापर होतो. अजून भरपूर शब्द आहे मग जे की ज्याला ER आणि EST लागत नाहीये, गुड, बेटर, बेस्ट, मेनी, मोर, मोस्ट, असे अनेक शब्द आहेत जे आपल्याला लिहून घ्यायचे आणि ते आपल्या तोंडी आणि डोक्यात ते पाठच असले पाहिजे. ते आपण पाठ ठेवणार आहे. फक्त महत्वाचं काय लक्षात ठेवा, या ठिकाणी मूळ शब्दाला कंपॅरेटिव्ह करताना ER लागते आणि सुपरलेटिव्ह करताना EST लागते.
आणि या ठिकाणी काही शब्द आहे जे सिंगल शब्द आहेत, सिंगल शब्द जो सिंगल मूळ शब्द आहे त्याला ER आणि EST लागतंय, परंतु ज्या ठिकाणी दोन शब्द येतात जसे की आपण म्हणलं ब्युटिफुल, त्या ठिकाणी मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल दोन शब्द एकत्र येत असतील त्यावेळेस समजून घ्यायचं, ज्यावेळेस उच्चार करत असताना. इथं पण झालं ब्युटिफुल, ब्युटी एक शब्द वेगळा झाला, फुल वेगळा झाला, म्हणून मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल या ठिकाणी युजफुल एक शब्द घेतला. असे भरपूर शब्द आहेत ते आपण पाहणार आहोत. या स्वरूपामध्ये डिग्रीची मूळ कन्सेप्ट, मूळ कल्पना जो आहे ती सध्या आपण समजून घेतलेली आहे आणि ती तुम्ही आता डोक्यात एकदा लिहून अशी मन लावून लिहून घ्या की मूळ शब्द काय आहे, त्याला ER कुठं लागलाय आणि EST कुठं लागलाय. ओके.